सुधीर साहेबांनी एक छान कविता केलेली आहे, ती मी वाचून दाखवतो. अरुण म्हणजे जणू बहरलेलं झाड, अरुण म्हणजे जणू बहरलेलं झाड, किती याला गोड वाढलं तरी म्हणे अजून वाढ. टाळ्या वाजा, आवडलं तर टाळ्या वाजा. बहरलेल्या या झाडाला मजबूत खोड, खोड म्हणजे माहिती आहे ना, झाडाचा खोड बुंदा, खोड, खोडच्या नंतर फांद्या आणि मधलं उभं असतं ते खोड. स्तंभ. बहरलेल्या या झाडाला मजबूत खोड, अरुण आणि राणीची सुंदर आणि टिकाऊ जोड. हो डॉक्टर ऐका ना जरा कविता मला म्हणून वाटते. बहरलेल्या या झाडाला पाने आहेत फार, बहरलेल्या या झाडाला पाने आहेत फार, चिमण्यांकडे लक्ष जाता वहिनींचा खाई मार. म्हणून चिमण्याकडे बघू नका. म्हणून सगळ्यांनी दादा दादा ओवाळी ते भाऊराया. अरे पण ह्या माणसाची प्रथा तुम्ही बघितली, तुम्ही मला का दादा बोलता? झाडाला जशी आहेत सुगंधी फुले, झाडाला जशी असतात म्हणजे झाडाचं वेगवेगळे अवयव असतात ना, फांद्या असतात, फुलं असतात, फळं असतात, वेगवेगळे अवयव असतात ना झाडाचे, ते एक एक ह्याला टाकले आणि अरुणला ते जॉईन केलं. झाडाला जशी असतात सुगंधी फुले, अरुणला तशी 3 गोजीरवाणी मुले. आवडलं तर काय झाडात ते मोठं होत वाकडं तिकडे झालं नाही, ते होईल मला आलं काय झाड वादळ आलं. झाडात असते त्रस्त रोग्यांसाठी बुट्टी औषधाची, झाडात असते त्रस्त रोग्यांसाठी बुट्टी औषधाची, दुखावल्या मनांवर अरुण घालतो फुंकर कायमची. माझा मित्र आहेच तसा, कोणी त्याला दुःखी दर्द बरा असं काय म्हटलं की तो हळवा होतो. मी एकदा त्याची परीक्षा घेतली, म्हटलं मला 1000 रुपयाची खूप गरज आहे, त्याने लगेच काढून दिली. तेव्हा तुम्ही पण तसा पारंब्याच्या सहाय्याने, पारंब्याच्या सहाय्याने जसं आपण वरवर जातो, पारंब्याच्या सहाय्याने जसे आपण वरवर जातो, अरुणही तसाच बुडत्याला हात देतो. सालीच्या मागे, नाहीये साली नाहीये ते दुःख. सालीच्या तुमच्या मनात ते मला वेगळंच म्हणायचं. सालीच्या मागे झाडाला असं सुंदर मन, झाडाच्या सालीबद्दल बोलतो. सालीच्या मागे झाडाला असं सुंदर मन, अरुणलाही आहे मायेनं पाझरणार एक हळवं मन. बहरलेल्या झाडाला भरपूर फळं, बहरलेल्या या झाडाला भरपूर फळं, गरिबांची सुख दुःख अरुणलाही कळे. किती कष्टाने कविता मस्त केली कविता. कणखर देठाला फळांच्या वजनांचे कष्ट, कणखर देठाला फळाच्या वजनाचे कष्ट, अरुणराव बोलतात कधी कॉमेडी तर कधी रुष्ट. अरुण आमचा परशा, मागची कोण? अरुण आमचा परशा आणि वहिनी आहेत आरची. अरुण आमचा परशा आणि वहिनी आहेत आरची. लेकरं आणि जावयांनी त्यांना दिली एक झुलणारी खुर्ची, एक मस्तपैकी आराम खुर्ची दिली. हा, बहरलेलं झाड जसं झिडकारतो तुच्छ पिवळ्या पानांना, बहरलेलं झाड जसं झिडकारतो पिवळ्या पानांना, तसं तुम्हीही अरुणजी सोडा त्या दृष्ट षड्र पूर्ण. राग लोभ मद मत्सर त्यांना सोडून द्या, थोडं लांब राहा. बहरलेलं झाड जसं झिडकारतो पिवळ्या पानांना, तसं तुम्हीही अरुणजी सोडा त्या दृष्ट षड्र पूर्ण. पण त्यांनी एक झाड घरी हे केलंय, त्यांच्या मातृश्रीला पिकल्या बागाला सांभाळते. बहरलेल्या झाडाची खोलवर मुळं, बहरलेल्या झाडाची खोलवर मुळं, सरस्वती देवी अरुणच्या जिभेवर खेळत.
त्याचं बोलणं वक्तृत्व खूप चांगलं आहे. आणि शेवटची लाईन आहे, विशाल फांद्या अशाच वाढोत असीमित आनंदाच्या, विशाल फांद्या अशाच वाढोत असीमित आनंदाच्या, सदैव आमच्या शुभेच्छा सफल समाधानी जीवनाच्या. हे सुधीररावांची मूळ लेखक आहे. आणि हो, पण तुम्हाला माहिती नाही आहे, आपल्या